थांब केलं का? ओके ओके, असू द्या असू द्या असू द्या. ओके, पहा लक्ष द्या. तर आज आपण थर्मल प्रॉपर्टी ऑफ मॅटरला सुरू आणि बहुतेक गोष्टी तर यामधल्या तुम्ही शिकलेले आहात. फक्त स्केल आहे ते आपल्याला पहा. ऐका आता बरोबर, केअरफुली ऐका. आपल्याला काय स्टडी करायचं? टेम्परेचर स्केल. तुम्हाला टेम्परेचर स्केल म्हणजे काय बघा. तुम्ही कधी कधी इंटिग्रेट मध्ये मोजता. इंटिग्रेट स्केलला सेंटीग्रेड स्केल म्हणतात. कधी टेम्परेचर स्केल मध्ये मोजलेला स्केलला स्केल म्हणतात. आणि नाईट मध्ये मोजलं तर त्याला स्केल म्हणतात. बरोबर आहे. जसं तुम्ही लेंथ मोजता मीटर मध्ये म्हणतात. ते काही दुसरं नाही आहे. स्केल म्हणजे काय? युनिट आहे. काय म्हटलेलं आहे? स्केल. आता ऐका बरोबर. तर कुठलंही स्केल ठरवताना कुठलंही महत्वाचे पॉइंट्स काय असतात ते समजून घेणार प्रयत्न. पहा, तुम्हाला कुठलंही थर्मोमीटर बनवायचं आहे. एखादं थर्मोमीटर बनवायचं तुम्हाला कोणतं थर्मोमीटर माहित आहे? सेंटीग्रेड वाला थर्मोमीटर माहित आहे, तुम्हाला केल्विन वाला थर्मोमीटर माहित आहे, तुम्हाला फॅरनहाइट वाला थर्मोमीटर माहिती आहे. तुम्ही असं विचार करा की XYZ तुमचं काहीतरी नाव आहे, तुम्ही तुमच्या नावाने एक स्केल बरोबर आहे. केल्विन तरी कोणाचं नाव होतं ना, सायंटिस्ट होतं, त्यांनी स्वतःच्या नावाने त्यांनी म्हणा किंवा दुसऱ्या लोकांनी त्याच्या नावाने एक स्केल तयार केली. फॅरनहाइट सुद्धा नाव आहे, त्यांनी स्केल तयार केली. बरोबर आहे. तुमचे काय नाव आहे, तुम्ही एक नवीन स्केल तयार केली. ती स्केल काय असेल? ऐका बरं. ते जे नवीन बरोबर समजून घ्या. हे जर तुम्हाला समजलं, सर्व क्वेश्चनचे आन्सर करता येतील, तर तुम्हाला एखादी काय तयार करायची आहे? टेम्परेचर स्केल तयार करायची आहे. तर काय करा? पहा लक्ष. तर हा आहे थर्मोमीटर. त्या थर्मोमीटर मध्ये मर्क्युरी असेल किंवा कुठला तरी लिक्विड भरलेलं असणार. बरोबर आहे. त्या लिक्विडच्या काय प्रॉपर्टीज वगैरे त्याच्याकडे आता आपल्याला जायची गरज नाही. आपल्याला फक्त टेम्परेचर स्टडी करायचे आहे. आता बघा, हे जे लिक्विड आहे तर सुरुवातीची ही लेवल असेल. ह्या लेवलला काय म्हणतात? जिथे आईस मेल्ट होणार किंवा वॉटरचं कन्व्हर्शन आईस मध्ये होणार, दॅट इज फ्रीजिंग पॉइंट ऑफ आईस. फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर किंवा मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. बरोबर आहे. तर हा पॉइंट फिक्स्ड असेल. समजलं ना? कोणत्याही युनिट मध्ये मोजा. जेव्हा वॉटरचं कन्व्हर्शन आईस मध्ये होते, टेम्परेचर तर तेच आहे. केल्विन मध्ये मोजलं तरी ऍक्च्युअल टेम्परेचर जे आहे तेच आहे. फक्त तुम्ही मोजून वेगवेगळ्या स्केलवर राहिले. आपल्याकडे वेगवेगळे मिळेल. समजा म्हणून तुम्ही काय केलं की हाफ केजी शुगर आणली. मग शुगर तर हाफ केजीच आहे ना. तुम्ही क्विंटल मध्ये सांगितलं 0.000 लावलं तरी ते हाफ केजीच आहे. ग्रॅम मध्ये सांगितलं 500 ग्रॅम तरी ते हाफ केजीच आहे. तुम्ही कशाही मध्ये सांगितली, मोल मध्ये सांगितली तरी ते आहे तेवढीच. बरोबर आहे. मग ज्यावेळेस आईचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होणार, आईचं वॉटर मध्ये किंवा वॉटरचं कन्व्हर्शन आईस मध्ये होणार, ज्या टेम्परेचरला होणार. बरोबर आहे. ते टेम्परेचर तर फिक्स्ड आहे. तुम्ही त्याला सेंटीग्रेड मध्ये मोजा, त्याला केल्विन मोजा, त्याला XYZ कुठल्याही स्केलवर मोजा. बरोबर आहे. मग हे जे टेम्परेचर आहे त्याला म्हणतात फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर किंवा मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. या टेम्परेचरला म्हणता येईल आपल्याला लोअर फिक्स पॉइंट. काय? लोअर फिक्स पॉइंट, LPF. बरोबर आहे. आणि या पॉइंटला तुम्ही काय म्हणू शकता? फ्रीजिंग पॉइंट सुद्धा म्हणू शकता. अर्थात फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर किंवा मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर म्हटलं तरी चालेल, किंवा याला तुम्हाला काय म्हणतात? त्याच पॉइंटला काय म्हणता येणार? मेल्टिंग पॉइंट. बरोबर आहे. मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे. आणि हा फक्त इंटिग्रेट मध्ये वेगळा असेल, नाईट मध्ये वेगळा असेल. ओके. या पॉइंटला तुम्ही इन जनरल काय म्हणणार? LFP, लोअर फिक्स पॉइंट. ओके. आईस मेल्ट झालं किंवा फ्रीज. आता काय केलं तुम्ही? त्या वॉटरचं टेम्परेचर वाढवत गेलं तर एक असं टेम्परेचर तुम्हाला मिळेल, त्या टेम्परेचरला ते वॉटर काय व्हायला लागेल? बॉईल व्हायला लागेल.
ऍटमॉस्फेरिक प्रेशरला. ज्या टेम्परेचरला वॉटर बॉईल व्हायला लागेल ते काय झालं, बॉइलिंग पॉइंट. आता बघा बॉइलिंग पॉइंट ओपन जर कंटेनर असेल अर्थ बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेंटीग्रेड, तुम्ही सेंटीग्रेड मध्ये मोजला तरी 100 डिग्री सेंटीग्रेड, बरोबर आहे. तुम्ही कोणतेही टेम्परेचर तर तेच आहे, मोजताना आकडे बदलतील. आकडे कशामुळे बदलले, स्केल बदलल्यामुळे. सेंटीग्रेड मध्ये मोजाल तर 100 डिग्री सेंटीग्रेड येणार, केल्विन मध्ये मोजला तर त्या 100 मध्ये 273 ऍड करणार 373 केल्विन मध्ये येणार. बरं, फॅरनहीट मध्ये मोजलं तर वेगळं येणार. पण ऍक्च्युअली काय असेल, नाही स्केल वेगवेगळी असेल पण टेम्परेचर तर तेच. शुगर एक्झाम्पल, बरोबर आहे. जिथे हे जे वॉटर आहे ते मेल्ट होणार त्या पॉइंटला तुम्हाला काय म्हणता येणार, अपर फिक्स पॉइंट, बरोबर आहे. आणि हा अपर फिक्स पॉइंट काय असेल, तर हा काय असेल, बॉइलिंग पॉइंट, बरोबर आहे. मे बी याचं एक्झाम्पल घेता येणार, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर जो डिग्री सेंटीग्रेड असतो. समजलं. तर हा काय करतात, हा दोन्ही टेम्परेचर आले. आता काय करतात की समजा तुम्ही सेंटीग्रेड घ्यायचं असेल तुम्हाला, तर इथे किती डिग्री सेंटीग्रेड येणार, 0 डिग्री सेंटीग्रेड. इथे किती येणार, 100 डिग्री सेंटीग्रेड. याची स्केल बनवताना याचे 100 तुकडे करायचे, 100 पार्ट करायचे, आणि एक पार्ट म्हणजे काय झाला, 1 डिग्री सेंटीग्रेड. समजलं का. सेंटीग्रेड मध्ये याचे किती तुकडे करतात, 100 करतात. एक पार्ट काय झाला, डिग्री. समजलं का. आता बघा काही असेल तर हे दोन टेम्परेचर तर जेवढे आहेत तेवढेच आहेत, ते बदलून नाही राहिले. ओके, आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. सेंटीग्रेड मध्ये हे असतात, केल्विन मध्ये जर तुम्ही घेत असाल तर हे असते 273.15 केल्विन, आणि हे असते 373.15 केल्विन. परत डिफरन्स कितीचा आहे, 100. आणि जर तुम्ही यालाच फॅरनहीट मध्ये घेत असाल, ओके, याला तुम्ही कशामध्ये घेत असाल, फॅरनहीट मध्ये घेत असाल, पहा हीच टेम्परेचर स्केल आहे. करायचं आहे टेम्परेचर तेवढंच आहे, बरोबर आहे. फॅरनहीट मध्ये एक्सप्रेस करायचं आहे तर लोअर इथे असते 32 डिग्री फॅरनहीट, इथे 212 डिग्री फॅरनहीट, बरोबर आहे. मला सांगा आता तुम्ही काय कराल, याच्यामध्ये 100 आणि 0 मध्ये किती, यांच्यामधला डिफरन्स किती आहे, 100. या स्केलचे किती भाग कराल तुम्ही, 100 भाग. एक भाग म्हणजे 1 डिग्री सेंटीग्रेड. समजा तुम्हाला केल्विन स्केल तयार करायचे, 273.15 आणि 373.15 यांच्यामधला डिफरन्स किती आहे, 100. म्हणून या स्केलचे तुम्ही किती भाग कराल, 100 भाग कराल. पण फॅरनहीट मध्ये वॉटरचा आईसचा मेल्टिंग पॉइंट किंवा वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट फॅरनहीट मध्ये किती असतो, 32 डिग्री फॅरनहीट. 2 डिग्री फॅरनहीटला आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होते किंवा वॉटरचं कन्व्हर्शन आईस मध्ये होते, बरोबर आहे. आणि जेव्हा वॉटर बॉईल व्हायला लागते फॅरनहीट मध्ये टेम्परेचर किती असते, यस 212 डिग्री फॅरनहीट. यांच्या डिफरन्स किती आहे, 180. म्हणून इथे जे स्केल आहे या स्केलचे किती तुकडे करा, 180 तुकडे कराल. एक तुकडा म्हणजे काय असेल, 1 डिग्री फॅरनहीट. तुकडा म्हणजे पीस म्हणजे पार्ट. समजलं का. अशा तऱ्हेने कोणतीही स्केल डिझाइन कर, कोणत्याही स्केलवरचे 2 पॉइंट फिक्स असतात, लोअर फिक्स पॉइंट आणि अपर फिक्स पॉइंट. समजलं. एवढं समजलं असेल तर तुम्हाला कोणत्याही स्केलचं कन्व्हर्शन कोणत्याही स्केल मध्ये करता येईल. सेंटीग्रेडचं केल्विन मध्ये करता येईल, फॅरनहीटचं केल्विन मध्ये करता येईल, फॅरनहीटचं सेंटीग्रेड मध्ये करता येईल. ते करायचं कसं ते आपण पाहू. ओके, पहा आता नीट लक्ष द्या. मी याला थोडंसं वेगळं ऍडजस्ट करून घेतो. तर ही टेम्परेचर स्केल हेडिंग जे आहे हे दुसऱ्या ठिकाणी टाकू, थोडं आपण ऍडजस्ट करून घेऊ. तर आपण काय स्टडी करत आहोत, टेम्परेचर स्केल स्टडी करत आहोत. तर याला थोडंसं लहान करतो मी, खूप मोठी डायग्राम आहे. ओके, पाहता लक्ष द्या. तर आपण स्टडी करत आहोत टेम्परेचर स्केल्स. मला दिसत, ओके. नाही, मला ऍक्च्युअली इतका लाईट आहे की मला दिसत नाही, आणि बहुतेक वेळेस मी ज्यावेळेस लिहितो ना फक्त लिहित असतो, या इथलं मला काही दिसत नसते. ठीक आहे, पण ते आज लिहिलं. ओके, आता बघा काय करायचं. आता या स्केलवर ह्या तर ऍक्च्युअली 3 स्केल दाखवले पाहिजे. हीच डायग्राम मी 3 ठिकाणी रिपीट करू शकतो. हीच डायग्राम इथे ठेवता येणार, इथे पण ठेवता येणार. आता याच स्केलवर बघा, इथे कुठेतरी एक पॉइंट आहे, तो आहे समजा नवीन स्केल असेल. नवीन स्केल असेल तर इथे पॉइंट आहे x डिग्री, नवीन जी काही स्केल असेल. आता पहा काय करायचं, सर्व ठिकाणी तो x पॉइंट असेल.
बरोबर आहे. इथला तो एक्स पॉईंट कशामध्ये असणार, सेंटीग्रेड मध्ये. इथला जो एक्स पॉईंट कशामध्ये असणार, केल्विन मध्ये. इथला जो एक्स पॉईंट असेल, सॉरी, इथला कशामध्ये असणार, फॅरनहाइट मध्ये. इथला केल्विन मध्ये, इथला सेंटीग्रेड मध्ये, इथला नवीन स्केल मध्ये. आता पहा काय करायचं, या वरच्या म्हणजे हे लोअर फिक्स पॉईंट आणि जेवढं टेम्परेचर असेल, एखाद्या बॉडीचं टेम्परेचर आहे काय म्हणू आपण की 50 फॅरनहाइट, एखाद्या बॉडीचं टेम्परेचर आहे 70 केल्विन, एखाद्या बॉडीचं टेम्परेचर आहे 70 डिग्री सेंटीग्रेड. काय करायचं समजून घ्या की लोअर फिक्स पॉईंट आणि वरचं असलेलं टेम्परेचर त्यांच्यामधला घ्यायचा डिफरन्स. इथे डिफरन्स किती येणार, आपण काय करू म्हणजे सेंटीग्रेड पासून घेऊ. इथे डिफरन्स किती येणार, जसं इथलं टेम्परेचर किती आहे सेंटीग्रेड, इथलं टेम्परेचर आहे सेंटीग्रेड, किती असेल मी त्याला सेंटीग्रेडने दाखवलं. लोअर फिक्स पॉईंट किती आहे 0. खाली अप्पर फिक्स पॉईंट आणि लोअर फिक्स पॉईंट यांच्यामधला घ्यायचा डिफरन्स. अप्पर फिक्स पॉईंट किती आहे 100, लोअर फिक्स पॉईंट किती आहे 0. तसंच फॅरनहाइटचं करा. इथे टेम्परेचर किती आहे डिग्री फॅरनहाइट, मायनस लोअर किती आहे 32 फॅरनहाइट, फक्त 32 लिहू आपण. आणि आपण या दोघांमधला डिफरन्स, या दोघांमधला डिफरन्स किती आहे, अप्पर पॉईंट किती आहे 212, लोअर पॉईंट किती आहे 32. तसंच तुम्ही केल्विनचं करा. केल्विन मध्ये इथे टेम्परेचर किती घेतलं तुम्ही केल्विन मध्ये, डिग्री केल्विन, मायनस लोअर टेम्परेचर किती आहे 273, इथे आहे 273. दोघांमधला डिफरन्स किती आहे 373. बरोबर आहे, 373 मायनस 273. समजलं का. आताच याला तुम्ही कसं लिहा, वरचं टेम्परेचर काय येणार सेंटीग्रेड मध्ये, डिफरन्स किती झाला 100. बरोबर आहे. याला 0 सोबत कन्फ्युज नका करू, फक्त हे सेंटीग्रेड आहे. सेंटीग्रेड डिफरन्स किती झाला 0. इथे काय फॅरनहाइट मधलं 32, आपण डिफरन्स किती झाला 180. इथे कशामध्ये आहे केल्विन मध्ये, मायनस 273, डिफरन्स किती झाला 100. ओके. पहिले दोन जर इक्वेट केले तुम्हाला सेंटीग्रेड आणि फॅरनहाइट मधलं रिलेशन काढता येते. दुसरे दोन जर इक्वेट केले तर तुम्हाला फॅरनहाइट आणि केल्विन मधलं रिलेशन काढता येते. आणि फर्स्ट आणि लास्ट इक्वेट केले तुम्हाला सेंटीग्रेड आणि केल्विन मधलं रिलेशन काढायचं असते, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. या फॉर्म्युल्याचा उपयोग करून तुम्हाला सेंटीग्रेडचं कन्व्हर्शन केल्विन मध्ये करताना सेंटीग्रेड आणि फॅरनहाइट, बघा आपण काय करायचं, सेंटीग्रेड आणि फॅरनहाइट फक्त करायची गरज आहे. कारण आपल्याला एकतर फॅरनहाइटचे सेंटीग्रेड करता आले की सेंटीग्रेडचे केल्विन तर करताच येतात, केल्विनचा प्रश्नच नाहीये. फक्त तुम्हाला क्वेश्चन केव्हा येणार, जेव्हा तुम्हाला म्हणतील फॅरनहाइटचं कन्व्हर्शन सेंटीग्रेड मध्ये करा किंवा सेंटीग्रेडचं कन्व्हर्शन फॅरनहाइट मध्ये करा. जर टेम्परेचर फॅरनहाइट मध्ये असेल त्याची सेंटीग्रेड करा, सेंटीग्रेड मध्ये 273 ऍड केले की त्याचे काय बनतील, केल्विन बनतील. फक्त आपल्यासाठी पहिलंच रिलेशन नवीन आहे, बाकी रिलेशन आपल्यासाठी जुनेच रिलेशन आहे जे आपण ऑलरेडी वापरत आलो. समजलं का. आता याला लिहिता येते. आणि समजा इकडे बघा, इथे काय असेल एक्स डिग्री सेंटीग्रेड, हे काहीतरी नवीन स्केल आहे. इथे टेम्परेचर किती आहे एक्स, मायनस इथे काय करणार लोअर फिक्स पॉइंट. आपण खाली काय लिहिणार, इथे लिहायला पाहिजे होतं. तर इथे नवीन स्केल साठी काय लिहिताना टेम्परेचर किती आहे एक्स, मायनस करणार आणि खाली करणार, सॉरी खाली काय करणार अपर फिक्स पॉइंट मायनस लोअर. समजलं का साठी. यावरून तुम्हाला काय करता येणार बघा, यावरून तुम्हाला काय करता येणार, इथे लक्ष द्या. चेंज इन टेम्परेचर इन डिग्री सेंटीग्रेड आपण खाली किती आले 100. चेंज इन टेम्परेचर इन फॅरनहाइट आपण खाली किती आले 180. आणि चेंज इन टेम्परेचर इन केल्विन खाली आले 100. आणि चेंज इन टेम्परेचर इन एनी स्केल खाली किती आले अपर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट. यावर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम होत आहेत. एवढं लक्षात आलं का मी काय लिहिलं, बरोबर. एका साइडवर लिहिण्यासाठी ते सर्व थोडी खिचडी झाली, फक्त जवळ झाले. समजण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही टेम्परेचर स्केलवर 2 पॉइंट फिक्स असतात, लोअर फिक्स पॉइंट आणि अपर फिक्स पॉइंट. लोअर फिक्स पॉइंट जनरली फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर असेल किंवा मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस असेल. अपर फिक्स पॉइंट जनरली म्हणत आहे मी, नाही तर मग 100 पेक्षा टेम्परेचर मोजता चालत नसतं, है ना. इथे तर टेम्परेचरची रेंज काय झाली 100 पर्यंत झाली. तुम्हाला 5000 डिग्री केल्विन टेम्परेचर मोजायचं आणि थोडं मोजले जाणार, बरोबर आहे. ती स्केल वेगळी आहे, पण त्याचं कन्व्हर्शन परत थर्मामीटर वेगळं आहे. त्याचं कन्व्हर्शन त्यांनी वेगळ्या याच्यामध्ये टेम्परेचर मोजलं असेल, वेगळ्या युनिट मध्ये मोजलं असेल, त्याचं कन्व्हर्शन तुम्ही केल्विन आणि फॅरनहाइट मध्ये केलं असेल. इथे अपर फिक्स पॉइंट काय असेल बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. समजलं. आणि मधलं टेम्परेचर काय असेल एक्स डिग्री, कोणते एक्स डिग्री असेल, डिग्री सेंटीग्रेड, डिग्री फॅरनहाइट, डिग्री वॉटर इट मे बी नवीन युनिट पण असू शकते. आता काय करायचं, या स्केलचे किती पीस करायचे
अपर फिक्स पॉईंट आणि लोअर फिक्स पॉईंट यांच्यामध्ये जेवढा डिफरन्स असेल आणि सेंटीग्रेडच्या बाबतीत केल्विनच्या बाबतीत हा डिफरन्स किती असतो 100 आणि फॅरनहाइटच्या बाबतीत हा डिफरन्स किती असतो 180 बरोबर आहे. आणि म्हणून काय करायचं इथे समजा मधलं कुठलं तरी टेम्परेचर असेल हे टेम्परेचर आहे सेंटीग्रेड मध्ये तर काय करायचं सेंटीग्रेड मायनस लोअर फिक्स पॉईंट अपॉन अपर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट फॅरनहाइट मधलं टेम्परेचर मायनस लोअर फिक्स पॉइंट अपॉन अपर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट केल्विन मधलं टेम्परेचर मायनस लोअर फिक्स पॉइंट अपॉन अपर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट नवीन कुठली तरी स्केल आहे त्यामधलं टेम्परेचर हॅलो इकडे लक्ष द्या त्यामधलं टेम्परेचर एक्स मायनस त्या स्केल वरचा लोअर फिक्स पॉइंट आणि अपॉन त्या स्केल वरचा अपर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट. ओके यांना जर आपण इक्वेट केलं यांना इक्वेट केलं इथे काय येणार सेंटीग्रेड अपॉन 100 इथे काय येणार फॅरनहाइट मायनस 32 अपॉन 180 इथे काय येणार केल्विन मायनस 73 अपॉन 100 याला असं पण लिहिता येते बघा हे वरचं जे आहे ना त्यालाच मी लिहिलं इथे काय केलं चेंज इन सेंटीग्रेड बघा हे वरच्या लाईन वरून आलेलं आहे हे जे आले आहे हे या लाईन वरून आलेलं आहे. ओके इथे काय केलं आपण चेंज इन सेंटीग्रेड अपॉन 100 इथे काय केलं चेंज इन फॅरनहाइट अपॉन 180 इथे काय केलं चेंज इन केल्विन अपॉन 100. तुम्हाला असं म्हणतील की सेंटीग्रेड मधलं टेम्परेचर आहे का बरोबर सेंटीग्रेड मधलं टेम्परेचर 20 ने वाढलं तर फॅरनहाइट मधलं कितीने वाढेल तुम्हाला असं म्हटलं की फॅरनहाइट मधलं टेम्परेचर 40 ने वाढलं सेंटीग्रेड मधलं कितीने वाढेल त्या दोघांना इक्वेट करा. केव्हा जेव्हा इन्क्रीज इन टेम्परेचर किंवा डिक्रीज इन टेम्परेचर एका स्केल मधलं विचारलं असेल दुसऱ्या स्केल मधलं तुम्हाला काढायचं समजते का. आपले जनरली टेम्परेचर किती असते बॉडीचं टेम्परेचर 37 फॅरनहाइट 37 फॅरनहाइट असते ना आणि समजा आपल्याला ताप आली सॉरी 37 डिग्री सेंटीग्रेड किती फॅरनहाइट असते 97 फॅरनहाइट बोलला गेला 97 फॅरनहाइट. समजा तुम्हाला टेम्परेचर वाढलं तुमचं टेम्परेचर झालं की तुम्हाला ताप आली तुम्ही म्हटलं 102 102 ताप आहे म्हणजे 102 काय असते फॅरनहाइट तुमचं 97 होतं 102 झालं कितीने वाढलं अरे तुमचं जे बॉडी टेम्परेचर होतं 97 डिग्री फॅरनहाइट होतं आणि आता ते 102 फॅरनहाइट झालं कितीने वाढलं 5 ने. तुम्हाला म्हटलं सेंटीग्रेड मध्ये कितीने वाढलं मग काय कराल इकडे बघा हे रिलेशन वापरायचं फॅरनहाइट मधला चेंज माहित आहे त्याला कशाने डिवाइड करायचं 180 सेंटीग्रेड मधला चेंज काढायचा त्याला कशाने डिवाइड करायचं 100 या दोघांना करेक्ट करा. केल्विन मधलं तर बिलकुल सोपं आहे केल्विन मध्ये करायचं असेल तर मग हे केल्विन घ्या इथे फॅरनहाइट घ्यायचं समजलं का. मला केव्हा वापरायचा केव्हा वापरायचा जर तुम्हाला एका स्केल मधला चेंज दिला असेल दुसऱ्या स्केल मधला चेंज विचारला असेल तर समजलं का. आता तुम्हाला एक रिलेशन काढता आलं पाहिजे सेंटीग्रेड फॅरनहाइट करणे फॅरनहाइटचे सेंटीग्रेड करणे कसं रिलेशन आपण याला काय म्हणता येईल आपल्याला रिलेशन बिटवीन काय करू बिटवीन काय सेंटीग्रेड अँड फॅरनहाइट सेंटीग्रेड आणि फॅरनहाइट मध्ये रिलेशन कसं करायला बघा वरती काय करायचं हे आहे सेंटीग्रेड मायनस लोअर फिक्स पॉइंट किती 0 अपॉन 100 मायनस 0 इकडे घ्या फॅरनहाइट मध्ये हे टेम्परेचर आहे फॅरनहाइट लोअर फिक्स पॉइंट 32 अपॉन खाली काय करणार अपर फिक्स पॉइंट 212 मायनस लोअर फिक्स पॉइंट 32 याला कसं लिहिता येते डिग्री सेंटीग्रेड अपॉन 100 इक्वल टू डिग्री फॅरनहाइट मायनस 32 अपॉन 180 बरोबर आहे. तुम्हाला सेंटीग्रेड मध्ये काढायचं सेंटीग्रेड इक्वल टू 00 काय झाला कॅन्सल इथे येतील 5 इथे येतील 9 बरोबर आहे हा 5 जाणार वर 5 बाय 9 इथे काय येणार फॅरनहाइट मायनस 32 म्हणजे जर का तुम्हाला टेम्परेचर फॅरनहाइट मध्ये माहिती आहे तर त्या टेम्परेचर मधून 32 मायनस करा जे मिळेल त्याला 5 ने मल्टिप्लाय करा 9 ने डिवाइड करा किंवा फॉर्म्युला वापरा. या फॉर्म्युल्याचं कशाचं कन्वर्जन कशामध्ये करता येईल फॅरनहाइटचं सेंटीग्रेड मध्ये समजलं फॅरनहाइटचं सेंटीग्रेड मध्ये जर करता येते तर तुम्हाला फॅरनहाइट बरोबर लिहिता येईल याला चेंज करा हा 9 जाणार वर 5 जाणार खाली इथे काय येणार सेंटीग्रेड इथे काय झालं f मायनस 32 पण आपल्याला कोण पाहिजे f मायनस 32 इकडे घ्या मायनस 32 जर इकडे घेतले तर काय होणार राहू देऊ म्हणजे इथे डिग्री फॅरनहाइट इक्वल काय
9/5 इथे डिग्री सेंटीग्रेड आणि प्लस 32 म्हणजे जर का तुम्हाला टेम्परेचर कशामध्ये दिलं असेल सेंटीग्रेड मध्ये त्याला 9 मल्टिप्लाय करा त्यामध्ये 32 ऍड करा तुम्हाला त्याचं कन्वर्शन फॅरनहाइट मध्ये करता येईल. पण मला वाटतं ते केल्विन वाला घ्यायची गरज नाही कारण की फॅरनहाइट सेंटीग्रेड मध्ये करता आलं की सेंटीग्रेड तुम्हाला केल्विन करता येतील. समजलं का? आणि ह्या 3 स्केल महत्वाच्या आहेत. नवीन स्केल जर विचारली त्याला एक्स ने दाखवल्या जाणार ते तुम्हाला करता आलं पाहिजे. जमेल? अरे जमेल का? हा ह्या जर स्केल सोडल्या तर नंतरचे जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये येतात कोएफिशिएंट ऑफ एक्सपान्शन. तर आपण लिनियर एक्सपान्शन फक्त बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. काय लिनियर एक्सपान्शन बघा मी काय बोलत आहे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. समजा तुमच्याकडे हा एक मेटल रॉड आहे. लक्ष द्या हा काय झाला मेटल रॉड. या रॉडची ओरिजिनल लेंथ आहे L0. ओरिजिनल लेंथ म्हणजे काय म्हणू आपण किंवा असं म्हणू ऍट टेम्परेचर T1 पहिलं टेम्परेचर किती आहे T1 आणि त्या रॉडची लेंथ जी आहे ती किंवा पहिलं टेम्परेचर दाखवलं आपण T1 ने दाखवलं पाहिजे असं नाही T ने दाखवलं आणि त्या रॉडची लेंथ जी आहे ती दाखवली L0. बरोबर आहे. नंतर टेम्परेचर राईज झालं ऍट बरोबर आहे टेम्परेचर आणि याला T1 म्हटलं तर याला काय म्हणणार तुम्ही ओके त्याला T1 म्हणा याला T2 म्हणा आणि त्या रॉडची लेंथ जी आहे न्यू लेंथ ती झाली असेल L. बरोबर आहे. तर यांच्यामधलं रिलेशन तुम्हाला सांगितलं होतं रॉडची लेंथ चेंज झाली चेंज इन लेंथ बघा आता लक्ष द्या चेंज इन लेंथ कधी कधी स्मॉल एल ने दाखवतात पण त्याला बहुतेक डेल्टा एल ने दाखवतात. डेल्टा एल काय असेल टेम्परेचर राईज झालं पहिली लेंथ जास्त असेल एक्सपान्शन झालं असेल तर म्हणून एल मायनस काय असणार L0. बरोबर आहे. तुम्हाला जर फायनल लेंथ काढायची असेल फायनल लेंथ एल आहे फायनल लेंथ काढायची असेल तुम्हाला ओके तर काय काढायची आहे फायनल लेंथ जर तुम्हाला काढायची आहे तर फायनल लेंथ कशी काढणार तुम्ही तर ओरिजिनल किती होती L0 कितीने वाढली डेल्टा एल त्याच्यामध्ये ऍड कराल. या सगळ्यांची जड एकच आहे कोण डेल्टा एल तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पहिले समजली का सिच्युएशन आपल्याकडे काय आहे रॉड तर रॉडचं काय होणार आहे एक्सपान्शन टेम्परेचर वाढलं तर टेम्परेचर कमी झालं त्याचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. एक्सपान्शन असो की कॉन्ट्रॅक्शन असो त्याची काय बदलत आहे लेंथ बदलत आहे. तर चेंज इन लेंथ कशाने दाखवली डेल्टा एल ने. मला तर वाटतं या फॉर्म्युलाकडे L मायनस L0 उगाच असं लिहिल्याने काय होते उगाच कन्फ्युजन होते है ना मायनस करायचं प्लस करायचं. चेंज इन लेंथ किती आहे डेल्टा एल. लेंथ जर वाढली असेल तर फायनल लेंथ काढताना ओरिजिनल लेंथ मध्ये डेल्टा एल ऍड करा. लेंथ जर कमी झाली असेल तर फायनल लेंथ काढताना ओरिजिनल लेंथ डेल्टा एल मायनस करा. मग कशाला असं द्यायला पडते फायनल लेंथ ओरिजिनल लेंथ वगैरे असं काही करायची गरज नाही. चेंज इन लेंथ झाली डेल्टा एल. आता बघा डेल्टा एल चा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे आणि खूप वेळाच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे. कोण सांगेल मी तुम्हाला म्हटलं चेंज इन लेंथ बरोबर चेंज इन एरिया बरोबर चेंज इन व्हॉल्यूम बरोबर चेंज इन रेजिस्टन्स बरोबर चेंज इन सरफेस टेन्शन बरोबर सर्वांसाठी एकच होता फॉर्म्युला. कोणता होता फॉर्म्युला तो फॉर्म्युला होता चेंज इन लेंथ इक्वल टू ओरिजिनल लेंथ इनटू अल्फा इनटू डेल्टा थीटा किंवा डेल्टा टी. कोणी याला डेल्टा टी लिहिणार कोणी याला डेल्टा थीटा लिहिणार. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर आणि डेल्टा थीटा म्हणजे ही चेंज इन टेम्परेचर. याला कोणी असं लिहिते डेल्टा एल इक्वल टू N0 इनटू अल्फा इनटू डेल्टा थीटा. बरोबर आहे. तो वेअर इथे वेअर डेल्टा टी किंवा डेल्टा थीटा काय आहे चेंज इन टेम्परेचर आहे. चेंज इन टेम्परेचर समजलं का. आणि जर का एक्सपान्शन झालं असेल लक्ष द्या तर असेल तर काय होणार एक्सपान्शन. टेम्परेचर जर कमी झालं असेल तर काय होणार कॉन्ट्रॅक्शन बहुतेक वेळेस. बरोबर आहे. काही एक्सेप्शन पण असतात. तुम्ही एक एक्सेप्शन शोधायचं की जिथे टेम्परेचर वाढल्यानंतर लेंथ कमी होते. काही एक्सेप्शन असतात प्रत्येक गोष्टीला काय असते एक्सेप्शन. जनरली काय असते सॉलिडच्या बाबतीत टेम्परेचर वाढलं तर एक्सपान्शन होते म्हणजे लेंथ काय होते वाढते एरिया वाढते व्हॉल्यूम वाढते. पण याला एक्सेप्शन्स आहेत काही उद्या येताना शोधून आणायला शोधते पाहू आपण. कोणाला माहिती आहे का नाही एनालिसिस बिहेवियर ऑफ वॉटर ते थोडंसं एक्सेप्शन आहे पण ते जनरली अबोव 4 डिग्री सेंटीग्रेड तर जर टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढत जाते. मेटलच्या बाबतीत आहे बरोबर आहे. आणि वॉटरला तर लेंथ नसेल ना ओके तर माहिती आहे कोणाला यस नाही ते तर सरफेस टेन्शनचं आहे.
तर ते कॅडमियम कॉपरचं आहे ना, ते सरफेस टेन्शन मधला आहे, तुम्ही शोधून काढाल. पण इथे हीट मुळे एक्सपान्शन होण्याच्या जागी कॉन्ट्रॅक्शन होते, दॅट इज एक्सेप्शन. बरोबर आहे. आणि ते मेटल कोणते आहेत तुम्ही शोधाल. आता पहा इथे लक्ष द्या बरोबर. आपल्याला काय काढायचं आहे, लक्ष इकडे राईज झालं तर काय होणार, एक्सपॅन्शन होणार. एक्सपॅन्शन होणार, तुम्हाला फायनल काढायचे आहे. बघा फायनल लेंथ इक्वल टू ओरिजिनल लेंथ मध्ये तुम्ही डेल्टा काय करा ऍड करा. ऐका आता तुम्ही काय सांगत आहे, कारण की बहुतेक बुक्स मध्ये ना जो फायनल फॉर्म्युला आहे तो वापरला जातो आणि आपल्याला तो नाही वापरायचा आहे. आपण सर्वात आपलं मोठं फोकस जे आहे ते इथेच ठेवणार, बस यावर आपण फोकस करणार. हा फॉर्म्युला तुमचा पाठ आहे आणि हे वापरायला फॉर्म्युले सारखे सोपे तुम्ही काय करणार, एल इक्वल टू एल नॉट अल्फा डेल्टा एल किती आहे, एल नॉट किंवा डेल्टा टी. कधी डेल्टा टी लिहा किंवा डेल्टा थीटा लिहा. एल नॉट काढा कॉमन. एल नॉट जर कॉमन काढला तर 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थीटा किंवा डेल्टा टी हा झाला एल चा फॉर्म्युला. इथे जो अल्फा आहे या अल्फाला काय म्हणतात, कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, वेअर अल्फा इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आणि समजा उलट जर झालं, समजा असा एक्सेप्शन वाला मेटल असेल तिथे प्लसच्या जागी मायनस येणार. टेम्परेचर वाढलं तिथे प्लस येणार आणि टेम्परेचर कमी झालं तर मायनस येणार. एवढंच. टेम्परेचर कमी झालं तर फायनल लेंथ काय होणार, ओरिजिनल पेक्षा कमी असेल. बहुतेक कधी काय होते बघा, हे समजण्याचा प्रयत्न करा. तर 7 पेजेस पर्यंत चालू आहे का आपण? नाही ते अगोदरच्या स्लाइड वरती झालं, ते करताना करून घ्याल बरोबर. कोण करत असते, हे अगोदरचे स्लाइड वरचे पेजेस आलेले आहेत, ते आपले जेवढे आपल्या कामाचे आहेत तेवढेच फक्त शेअर कराल तुम्ही. कोण करत असते शेअरिंग, ग्रुपवर? जो कोणी करेल त्याने लक्षात ठेवायचं. आता पहा मला काय म्हणायचं होतं, इकडे पहा बोर्डवर लक्ष द्या. तर बहुतेक वेळेस काय असतं, तुम्ही काय फॉर्म्युला वापरला बघा, लक्ष द्या इकडे. तर एल बरोबर काय लिहिलं, एल नॉट इंटू 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थीटा. इकडे पहा कधी काय असते, एल नॉट असते म्हणजे एल नॉट असते लेंथ ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. हे 0 डिग्री सेंटीग्रेड काय झालं, थीटा 1. आणि एल असेल लेंथ ॲट थीटा डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे. म्हणून थीटा 2 थीटा 1 बरोबर काय झालं 0, थीटा 2 बरोबर काय झालं थीटा. या केस मध्ये डेल्टा थीटा आणि थीटा सेमच आहे. पहिलं टेम्परेचर किती होतं 0, मग थीटा 1 टेम्परेचर काय लिहिलं 0. दुसरं टेम्परेचर किती होतं थीटा. मग पहिलं जर 0 असेल तर डेल्टा थीटा काय झाला, थीटा झाला. जर एखादा फॉर्म्युला तुम्हाला असा मिळाला, एल इक्वल टू एल नॉट इंटू 1 प्लस अल्फा इंटू थीटा, असाही फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. असा बघा, याच्यात जास्त पडण्यात की अर्थ नाही. असा जर फॉर्म्युला मिळाला, हे जर इथे टेम्परेचर असेल किंवा कधी त्याला असे लिहितात एल इक्वल टू एल नॉट 1 प्लस अल्फा इंटू टी काय आहे. समजायचं की एल नॉट इज द लेंथ ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. पण मला असं वाटते किचकट फॉर्म्युले वापरून आणि हे करून आपल्याला कन्फ्युजन करण्यात काही अर्थ नाहीये. पहिलं टेम्परेचर 0 असेल, दुसरं टेम्परेचर थीटा असेल तर चेंज सुद्धा थीटाच असेल. त्यामुळे अशा फॉर्म्युल्यांमध्ये मी पडत नाही आणि फॉर्म्युले मी इथे ठेवते नाही. ओके, समजलं का? म्हणून चेंज इन लेंथ साठी आपण लिहिलं. आता बघा असंच आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम साठी, चेंज इन एरिया साठी लिहायचं आहे. तर इथे लिहिणार आपण तर लिनियर एक्सपान्शन. बरोबर आहे. नंतर काय येणार, लिनियर एक्सपान्शन दाखवणार आपण डेल्टा एल नी. नंतर काय येणार, एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शनला आणखी काय म्हणतात, त्याला म्हणतात सुपरफिशियल एक्सपान्शन. सरफेस मध्ये होणार एक्सपान्शन. ओके. आणि हे एक्सपान्शन दाखवणार आपण, हे दोन्ही एक्सपान्शन एकच आहे. याला दाखवणार आपण डेल्टा एन. तिसरं काय असणार, व्हॉल्यूम एक्सपान्शन. आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन कशाने दाखवणार आपण, व्हॉल्यूम एक्सपान्शन डेल्टा व्ही. या सर्वांचे मी फक्त चेंज वाले फॉर्म्युले लिहितो. ओके. आता चेंज इन लेंथ इक्वल टू ओरिजिनल लेंथ इंटू अल्फा इंटू डेल्टा थीटा. चेंज इन एरिया इक्वल टू ओरिजिनल एरिया इंटू अल्फा इंटू अल्फाच्या जागी
बीटा into delta theta. Change in volume equal to original volume into gamma into delta theta. समजलं का? इथेच जर तुम्हाला फायनल लेंथ लिहायची असेल ओरिजिनल लेंथ इंटू 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थीटा. जर तुम्हाला फायनल एरिया लिहायचा असेल तर ओरिजिनल एरिया इंटू 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थीटा. जर तुम्हाला फायनल व्हॉल्यूम लिहायचं असेल तर ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू 1 प्लस. बरोबर आहे. इथे काय पाहिजे होतं बीटा. ओके. इथे गॅमा इंटू डेल्टा थीटा. समजलं का? सर्व सारखेच आहेत. आणि इथे फक्त एक लक्षात घ्यायचं अल्फा काय आहे कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. बीटा कोण आहे कोएफिशिएंट ऑफ एरियल किंवा सुपरफिशियल एक्सपान्शन. बरोबर आहे. आणि गॅमा काय आहे कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम. बरोबर आहे. व्हॉल्यूम एक्सपान्शन. आणि यांच्यामधलं रिलेशन तुम्हाला माहित असलं पाहिजे या तिघांमधलं रिलेशन. ओके. आता बघा हा अल्फा लेंथसाठी आहे बीटा एरियासाठी आहे. सो बीटा इक्वल टू 2 टाइम्स अल्फा अँड गॅमा इक्वल टू 3 टाइम्स अल्फा. व्हॉल्यूम वाला जो आहे तो अल्फाच्या तिप्पट आहे. बीटा जो आहे तो अल्फाच्या दुप्पट आहे. म्हणून यांच्यामध्ये समजलं का तुम्हाला? ओके. म्हणून अल्फा समजा तुम्हाला विचारलं की यांच्यामध्ये रिलेशन असेल विचारलं अल्फा बीटा आणि अल्फा जेवढा आहे बीटा त्याच्या दुप्पट आहे गॅमा त्याच्या दुप्पट आहे. म्हणजे यांचा रेशो काय येणार 1:2:3. यांचा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये उपयोग करता येईल का? तुम्हाला काय विचारतील पहिलं व्हॉल्यूम दिलाय टेम्परेचर एवढ्याने वाढलं फायनल व्हॉल्यूम काढा. बरोबर आहे. तुम्हाला असं म्हणतील की फायनल व्हॉल्यूम दिलेला आहे पहिलं टेम्परेचर दिलं आहे दुसरं टेम्परेचर पहिलं व्हॉल्यूम किती होतं काढा. तुम्ही काय काढायचं पहिल्यांदा चेंज काढायचं. बरोबर आहे. काय काढायचा चेंज. तुम्हाला फायनल दिलं असेल इनिशियल काढताना तेवढा चेंज मायनस करा. इनिशियल दिलं असेल फायनल काढताना तेवढा चेंज ऍड करा. टेम्परेचर वाढलं असेल तर ऍडिशन करा. टेम्परेचर कमी झालं असेल तर सबट्रॅक्शन करा. वेगवेगळे फॉर्म्युले असं तसं या भानगडीत पडण्यात काही अर्थ नाही. कधी काय असतं बघा याच्यावरून तुम्हाला काय विचारते बघा याला एल नॉट दिलेला आहे किंवा तुम्हाला चेंज इन लेंथ दिलेली आहे तर काय काढता येणार अल्फा. मग तुम्हाला विचारतील यावरून तुम्हाला लक्ष द्या इकडे यावरून तुम्हाला काय काढता आला अल्फा. तुम्हाला विचारतील बीटा. अल्फा जर काढता आला त्याच्या डबल करा बीटा. बरोबर आहे. आणि जर तुम्हाला विचारलं गॅमा त्याच्या ट्रिपल करा. कधी काय असतं बघा लक्ष द्या इकडे बोर्डवर लक्ष द्या. तुम्हाला ना चेंज इन व्हॉल्यूम माहित आहे ओरिजिनल व्हॉल्यूम माहित आहे काय काढता आला गॅमा काढता आला. तुम्हाला म्हणते चेंज इन लेंथ काढा. गॅमा जर काढता आला तर गॅमाला 3 ने डिवाइड केलं की गॅमाला 3 ने डिवाइड केलं की अल्फा मिळते. अल्फा जेवढा असेल बीटा त्याच्या डबल आणि गॅमा त्याच्या तिप्पट आहे. गॅमा असेल तर 3 ने डिवाइड करा अल्फा मिळेल. अल्फा असेल डिवाइड करा बीटा माहित असेल तर 2 ने डिवाइड करा अल्फा मिळेल. त्यांच्यामध्ये रिलेशन तुम्हाला माहित आहे. समजलं? या दोघांमध्ये रिलेशन काय असेल या बीटा आणि गॅमा मधलं रिलेशन. बीटा आणि रिलेशन तुमच्याकडे काय बीटा जो आहे तो काय आहे 2 टाइम्स अल्फा आणि गॅमा जो आहे तो काय आहे 3 टाइम्स अल्फा. यांचा रेशो घेतला बीटा अपॉन गॅमा बरोबर काय मिळेल 2/3. बरोबर आहे. सो काय मिळते तुम्हाला 2 टाइम्स गॅमा सॉरी काय लिहिता येईल ओके काय लिहिता येईल 2 टाइम्स गॅमा इक्वल टू 3 टाइम्स बीटा असे रिलेशन तयार करता येतात. कोणतंही करणार एकदम सिंपल आहे. ओके हे एक रिलेशन तयार झालं. समजलं का तुम्हाला? मला काय म्हणायचं ते बहुतेक प्रॉब्लेम्स आज डीपीपी तयार करून ठेवला तुम्हाला मिळेल. बहुतेक प्रॉब्लेम्स असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला गॅमा काढता येईल पण गरज असेल अल्फाची तर गॅमाला 3 डिवाइड करा अल्फा काढा. अल्फा काढता आला तुम्हाला चेंज इन लेंथ काढता येईल. चेंज इन लेंथ काढता आली तर तुम्हाला ओरिजिनल माहित असेल तर फायनल काढता येणार. फायनल माहित असेल तर ओरिजिनल. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जी सिच्युएशन आहे त्यावरून कुठला तरी कोएफिशिएंट मिळेल आणि तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी आणखी एखाद्या कोएफिशिएंटची गरज असेल. बरोबर आहे. व्हॉल्यूम मधला चेंज दिला तुम्हाला काय मिळेल गॅमा. तुम्हाला मिळेल अल्फा किती असेल तर गॅमाला 3 ने डिवाइड करा. समजलं का? एरिया मधला चेंज तुम्हाला दिला असेल तुम्हाला काय काढता येईल एरिया मधला चेंज दिला असेल तर बीटा काढता येईल. बीटा काढलं तुम्हाला म्हणतील व्हॉल्यूम मधला चेंज काढा. जर तुम्हाला बीटा मिळाला तर त्या बीटा जर आला तुम्हाला काय गॅमा जर तुम्हाला काढायचं असेल तर गॅमा इक्वल टू काय होणार 3/2 टाइम्स बीटा. बरोबर आहे. तुम्हाला काय काढता येणार गॅमा काढता आला की तुम्हाला व्हॉल्यूम मधला चेंज काढता येईल. व्हॉल्यूम मधला चेंज काढता आला तर फायनल व्हॉल्यूम माहित असेल तर इनिशियल काढता येणार. इनिशियल माहित असेल तर समजलं का? फॉर्म्युले फक्त एवढेच पाठ करायचे. हॅलो
into alpha into delta theta. Change in area, original area into beta into delta theta. Change in volume, original volume into gamma into delta theta. आणि एक रिलेशन लक्षात घ्यायचं, अल्फा जेवढा असेल बीटा त्याच्या डबल आहे, बीटा जेवढा अल्फा जेवढा असेल गॅमा त्याच्या ट्रिपल्ड आहे. बरोबर आहे. या अल्फाचं रिलेशन बीटा सोबत आणि अल्फाचं रिलेशन गॅमा सोबत, या दोघांचं रिलेशन वेगळं बनते. बरोबर, ते तयार करून समजलं. आता फक्त एक पॉइंट मी घेतो, तो डेन्सिटी वाला. काय चेंज इन डेन्सिटी. तर याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे, पण वेगवेगळ्या तऱ्हेने करतात की आपल्याला चेंज इन डेन्सिटी पाहायचं आहे. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? डेन्सिटी रो इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि टेम्परेचर बघा, टेम्परेचर जर चेंज झालं, तर टेम्परेचर चेंज झालं तरी मास कसं राहणार? मास कसं राहणार? कॉन्स्टंट. फक्त फरक कशावर पडेल? व्हॉल्यूमवर. आणि एक्सपान्शन झालं, टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढेल, व्हॉल्यूम वाढलं तर डेन्सिटी कमी होईल. टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम कमी होईल, व्हॉल्यूम कमी झालं तर डेन्सिटी वाढेल. एनामलस बिहेवियर वॉटरचं सोडून देऊ आपण सध्या. समजलं का? है ना. आणि म्हणून तुम्हाला जर व्हॉल्यूम मधला चेंज काढता येईल, तुम्हाला डेन्सिटी मधला चेंज काढता येणार. ओके. आता मास तर कॉन्स्टंट आहे, तर ऍट टेम्परेचर T1, बरोबर आहे. ऍट टेम्परेचर T1 व्हॉल्यूम जे आहे ते तुम्ही घेतलं V0, बरोबर आहे. नंतर ऍट टेम्परेचर T2, आणि समजा टेम्परेचर वाढायचं असं गृहीत धरा, आणि व्हॉल्यूम जे आहे ते किती असेल मग? V. ओरिजिनल जे आहे ते जनरली कशाने दाखवतात? V0. फायनल जे आहे ते कशाने दाखवतात? V. समजते का? आणि डेन्सिटीचं रिलेशन पाहिजे आपल्याला, म्हणून आपण काय करणार, इथे एक करू आपण, T1 इज ग्रेटर दॅन T2, लेट T1 ग्रेटर दॅन T2 असं तर आपण गृहीत धरलं प्रत्येक वेळेस. आता आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे, इकडे लक्ष द्या, आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो इंटू 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा टी किंवा डेल्टा थीटा. आता मला सांगा, इथे चालेल, इथे पहा, मला सांगा डेन्सिटी बरोबर काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला काय व्हॉल्यूम बरोबर काय लिहिता येणार? मास अपॉन डेन्सिटी, बरोबर आहे. आणि व्हॉल्यूम बरोबर मास V इक्वल टू असं लिहिता येणार. आणि म्हणून V0 बरोबर लिहिलं तर काय करता येणार? M अपॉन रो नॉट, कारण की रोज बदललं ना. व्हॉल्यूम जर V आहे तर डेन्सिटी रो आहे, व्हॉल्यूम जर V0 तर डेन्सिटी रो नॉट आहे. म्हणून जिथे V आहे तिथे M बाय रो लिहा, जिथे V0 आहे तिथे M बाय रो नॉट लिहा. असं जर लिहिलं तर तिच्या जागी काय करणार? 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थीटा. झाला कॅन्सल. इक्वल टू, आवाज गायब होता, रो इक्वल टू काय होत आहे? रो इक्वल म्हणजे काय मिळेल? रो नॉट इक्वल टू रो इंटू 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थीटा. दिस इज द रिलेशन बिटवीन डेन्सिटी at टेम्परेचर T1 आणि डेन्सिटी at टेम्परेचर T2. इथे बघा उलट आहे. उलट कसं आहे? आपण काय केलं? फायनल इकडे घेतली, इनिशियल इकडे घेतली. इथे इनिशियल आहे, इकडे फायनल आहे. ओके. आणि तसे पहा, समजा तुम्हाला चेंज लिहायचं आहे, जसं तुम्ही चेंज इन व्हॉल्यूम बरोबर चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू गॅमा इंटू डेल्टा थीटा. ओरिजिनल व्हॉल्यूमला V0 दाखवला, बरोबर आहे. फक्त टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढेल, पण टेम्परेचर वाढलं तर डेन्सिटी कमी होईल. म्हणून सिमिलर फॉर्म्युला तुम्ही डेल्टा रो इक्वल टू हे फॉर्म्युला वापरला तरी चालेल. समजते का? फक्त इथे एक लक्षात ठेवायचं, इथे व्हॉल्यूम काय होत आहे? टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढेल, पण टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढलं तर डेन्सिटी कमी होईल, म्हणजे कमी होत आहे. ओके. म्हणून फायनल डेन्सिटी लिहिताना डेन्सिटी कमी झाली ना, मग फायनल डेन्सिटी लिहिताना ओरिजिनल डेन्सिटी मधून याला काय कराल? मायनस कराल. म्हणून तुम्ही फायनल डेन्सिटी लिहिताना ओरिजिनल डेन्सिटी रो नॉट गॅमा इंटू डेल्टा थीटा शकता. या दोन बघा, तुम्ही म्हणाल की हा फॉर्म्युला येत बरोबर आहे, पण हे पण वापरलं तरी तुम्हाला सहज आन्सर मिळेल, हे वापरलं तरी मिळेल. इथे काय केलं? फायनल डेन्सिटी काढताना हे काय आहे? ओरिजिनल डेन्सिटी, यामधून डेल्टा रो
मायनस केला, कारण टेम्परेचर वाढल्यामुळे व्हॉल्यूम वाढल्यामुळे डेन्सिटी कमी झाली, एवढ्याने कमी झाली, एवढ्याने. म्हणून फायनल डेन्सिटी काढताना ओरिजिनल डेन्सिटी मधून ही डेन्सिटी काय केली, मायनस केली. म्हणून तो हा फॉर्म्युला समजलं का? हा आहे डेन्सिटीसाठी फॉर्म्युला. प्रत्येक केस मध्ये हा वापरलेला नाही. तुम्ही हाही वापरला तरी तुम्हाला आन्सर तेच मिळेल. बरोबर आहे. पण यानी मोर करेक्ट आन्सर मिळेल. याच्यामध्ये थोडेसे अप्रॉक्सिमेशन्स वगैरे येतात, त्यामुळे है ना, तर हा रेअरली वापरतात, हा तुम्ही फ्रिक्वेंटली वापरू शकता. समजलं? तर एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर पहिल्या डीपीपी मधले सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येतील. पण तुम्हाला लॉजिक वापरायचं आहे आणि त्यातले जे सोल्युशन्स आहेत आपण ज्या क्लासमध्ये ज्या मेथडने घेतो त्या मेथडने तयार केलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही सोल्युशन्स बिनधास्त पाहू शकता. क्वेश्चन वाचा, केअरफुली सोल्युशन वाचा, तुम्हाला सोल्युशन समजतील. क्लासरूम मधल्या मेथडने तयार केलेले आहेत. आणि 2 डीपीपी आहेत फक्त. कशावर? थर्मल प्रॉपर्टीजवर. त्यामधला पहिला डीपीपी जो आहे तुम्हाला आज मिळून जाईल, जाताना कलेक्ट करून घ्या आणि सोडून पहा. उद्या आपण या डीपीपी वरचे अगोदर प्रॉब्लेम्स घेऊ. उद्या येताना डीपीपी सॉल्व्ह करून या सोल्युशन पाहिलं तरी चालेल. डिफिकल्टीज मला विचारायचे आहेत क्लासमध्ये. ठीक आहे. थोडंसं जर काही न झालं असेल तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही परत एकदा पाहू शकता. तुमच्या ग्रुपवर मी पाठवून देईल. प्रार्थना तेवढा व्हिडिओ बंद करा, रेकॉर्डिंग बंद करा.